आपल्या सर्वांचा अतिशय आवडीचा कार्यक्रम लावणी महोत्सव। या लावणी महोत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थित नांदेड दक्षिणचे माजी आमदार मोहनरावजी हंबर्डे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाचे सरचिटणीस दिलीपराव धर्माधिकारी, गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेबजी निरस, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री माळोदे साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि यात्रेचे सचिव श्री गिरी साहेब, दुसरे डेप्युटी सीओ मुकावर साहेब, मुद्दाम लावणीचा आस्वाद घ्यायसाठी आलेले आमचे मित्र आणि उपजिल्हाधिकारी डापकर साहेब, आपल्या तालुक्याचे तहसीलदार परळीकर साहेब, पालमचे तहसीलदार वाघमारे साहेब, आपल्या उपविभागीय पोलीस अधिकारी जगताप मॅडम, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी पापळकर साहेब, जिल्हा परिषद पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव पाटील ढाकणीकर, ज्यांनी कालच नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात अधिक मताधिक्याने विजय प्राप्त केला, ते लोहा नगरपालिकेचे अध्यक्ष शरद पवार। या ठिकाणी उपस्थित शंकररावजी ढगे, सचिन पाटील चिखलीकर, हनुमंतराव धुळगोंडे, माधवभाऊ पावडे, बालाजीराव शिंदे आणि ज्यांनी माळेगावमध्ये कला महोत्सव सुरू केला ते आपले तत्कालीन गटविकास अधिकारी आमचे सहकारी सुधाकरराव शिंदे साहेब, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेशराव सावळे, चंद्रमुनी मस्के, पंचायत समितीचे माजी सदस्य बालाजीराव राठोड, माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड, माजी उपसभापती रोहित पाटील। आता खरं तर नावं घ्यायचे तर मला मंचावरच्या सगळ्यांचीच नावं घ्यावं लागेल, काळे सरापासून ते प्रत्येकाची। त्याच्यामुळं मंचावर उपस्थित सर्व लावणी रसिक, समोर बसलेले सर्व लावणी रसिक, ज्यांनी माळेगावच्या यात्रेला खूप मोठी प्रसिद्धी दिली, ते माझे सर्व पत्रकार बांधव आणि बंधू आणि भगिनींनो, माळेगावच्या यात्रेच्या संदर्भात गिरीसाहेब बोलले, माळोदे साहेबांनी सांगितलं, हनुमंतराव धुळगोंडे बोलले। ही गोष्ट खरी आहे की माळेगावमध्ये येणारा मुख्यतः वर्ग हा शेतकरी आणि कष्टकरी वर्ग आहे। इथं शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे ही भूमिका आम्ही घेतली आणि आमच्या मनामध्ये जी खंत होती, आमच्या मनामध्ये जी खदखद होती, ती यावर्षी बऱ्याच प्रमाणात पूर्ण करण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली। आपण पशुप्रदर्शन बघितलं, पशुप्रदर्शनामध्ये मागच्या वर्षी लाल कंधारी मादी गटामध्ये चॅम्पियन आलेल्या पशुमालकाला आपण 51,000 रुपये हे चॅम्पियनचं पारितोषिक दिलं होतं, परंतु यावर्षी 71,000ची वाढ करून 1,21,000 हे त्या चॅम्पियनचं बक्षीस ठरवलं। मग मादी गट असेल, नर गट असेल, देवणीमध्ये मादी गट असेल, नर गट असेल, आणि पहिल्या बक्षिसापासून ते त्या याच्यामध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व पशुमालकांना आपण बक्षिसाच्या रकमेत वाढ केली। मग अश्वमालक असतील, श्वान मालक असतील, फळे भाजीपाला आणणारे आमचे शेतकरी असतील, दुग्ध स्पर्धा असतील, शंकरपट असेल, लावणी महोत्सव असेल, कला महोत्सव असेल, कुस्त्या असतील, या सगळ्या बक्षिसामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये वाढ केलेली आहे। खरं तर बाब छोटी होती, परंतु हनुमंतरावनी उल्लेख केला तसं
आपल्या इथल्या लाईटचं बिल साधारणतः 3 कोटी रुपयापर्यंत थकीत होतं आणि लाईट द्यायला महावितरणची मंडळी त्यांच्या कायद्यामुळे अडचणी निर्माण होत होत्या. परंतु मी माननीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली. तर मी माझी सकाळी साधारणतः 10 वाजता भेट झाली आणि दुपारी 1 वाजता माळेगावची लाईट जोडल्या गेली. एवढ्या कार्यतत्परतेनं माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. त्यामुळे या माळेगावच्या तमाम रसिकाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयाचे जाहीर आभारही मान. बक्षिसाच्या रकमेत वाढ करताना पालकमंत्र्यांनी मदत केली, माननीय जिल्हाधिकारी महोदयाने मदत केली, नांदेड जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींनी त्यांना संमती दिली. माझा जो प्रस्ताव होता की साधारणतः याला 3-4 कोटी रुपये माळेगावच्या यात्रेला जिल्हा नियोजन मंडळातून मिळाले पाहिजे, परंतु यावर्षीच्या पहिल्या टप्प्यामध्ये 1 कोटी रुपये देण्याचा निर्णय हा पालकमंत्र्यांनी घेतला. त्याच्यामुळे या भागाचा आमदार म्हणून मी निश्चितपणानं त्यांचे देखील आभार मानतोय. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कावली मॅडम असतील, माळोदे साहेब असतील, सर्वच खाते प्रमुख असतील, यांनी माळेगावच्या यात्रेमध्ये सगळ्याच गोष्टीमध्ये रस दाखवला. मी आता आरोग्य खात्याच्या कार्यक्रमाला जाऊन आलो. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं त्यांचं नियोजन झालेलं आहे. कुस्त्याच्या कार्यक्रमाचं गटविकास अधिकाऱ्यांनी नियोजन केलेलं आहे. लावणीच्या कार्यक्रमाचं गिरीसाहेबांनी नियोजन केलेलं आहे. म्हणजे एकंदरीत माळेगावच्या यात्रेमध्ये मागच्या 25 वर्षात ज्या काही सोयी करता आल्या नाहीत त्या सोयी निश्चितपणानं आम्हाला इथं करता आल्या. हनुमंतरावांनी उल्लेख केला कैलासवासी या राज्याचे लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांचा. खरं तर देशमुख साहेबांचे उपकार या यात्रेवर खूप मोठे आहेत. ते खंडोबाचा भक्त म्हणून दरवर्षी न चुकता माळेगावच्या यात्रेमध्ये मग केंद्रीय मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, विविध 27 खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. त्या कुठल्याही खात्याचे मंत्री असताना त्यांनी माळेगावच्या यात्रेची वारी कधी चुकू दिली नाही. म्हणून या यात्रेमध्ये वैभवात भर पाडण्याचं काम आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वात झालं. त्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 7.5 कोटी रुपयाचा निधी या माळेगावला दिला आणि त्यांनी देखील या विकासाच्या कामामध्ये भर पाडण्याचं काम निश्चितपणानं केलेलं आहे. या ठिकाणी हनुमंतरावनी 10 कोटी रुपयाच्या इथं विकास कामाची मागणी केलेली आहे.